लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अपयश आलं आणि त्यानंतर निश्चितच काही महत्त्वपूर्ण निर्णय घेणे जाणार हे अपेक्षित होतं आणि त्या प्रकारे काही मध्य प्रदेशच्या धर्तीवर काही मूलभूत प्रश्नाच्या आधारावर निर्णय घेतले गेले। यावेळा विरोधी पक्षांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काय लगी पॅन्ट फटणे तो खैरात लगा बाटणे अशाही प्रकारचं जयंत पाटलांनी म्हणलं, उद्धव ठाकरे यांनी गाजर म्हटलं, तर या ठिकाणी जे मुख्यमंत्र्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं उदाहरण देत समजावून सांगितलं। या अर्थसंकल्पावर सत्ताधाऱ्यांनी समर्थन करायलाच हवं, विरोधकांनी टीका करायलाच हवी, पण वास्तवाचा विचार करत असताना आता दुर्दैवानं महाराष्ट्रातलं सरकार बदललं गेलं तर मात्र हे निर्णय राबवले जातील का नाही। पण या 2-3 महिन्यात या संदर्भात काही ना काही पावलं उचलले जातील। ज्या संदर्भात बोलायचं झालं, महिलांच्या तांत्रिक शिक्षणाबद्दलचा निर्णय घेतला गेला, त्याचबरोबर दुधाला लिटर मागे 5 रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेतला गेला, सोयाबीन आणि कापसासंदर्भात हेक्टरी 5,000 रुपये देण्यासंदर्भाचा निर्णय घेतला गेला। त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये ज्या प्रकारे मुख्यमंत्री बहीण योजना अशा प्रकारची योजना या ठिकाणी राबवली गेली। करोडो रुपयाचं वीज बिल कोणतं जे कृषी पंपाचं आहे ते माफ करण्यात आलं। त्याचबरोबर दिंडी साठी प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये आणि त्याचबरोबर आरोग्य शिबिरं वगैरे करण्याचाही निर्णय घेतला गेला। काही ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय जालन्यासह तेही यावेळा घोषणा करण्यात आली। निश्चित निवडणुका असताना अशा प्रकारचा नव्हे, आणखीन काहीतरी मला तर असं वाटतं की वाटत होतं कदाचित जे 15-20 जिल्हे आणि काही तालुक्याचा जो विषय आहे तोही यावेळेस सुटतोय की काय। आणि शेवटी जयंत पाटलासारखे अनुभवी उद्धव ठाकरे किंवा हे लोक जर टीका नाही करतील तर काय मग स्वागत करून मताला आपला सेटबॅक मिळवून घेतील का। पण एकंदरीत महिलांच्या संदर्भात, शेतकऱ्यांच्या संदर्भात, युवकांच्या संदर्भात जसे निर्णय घेतले गेले तशाच प्रकारे तृतीय पंथांना सुद्धा या ठिकाणी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले। आता हे घेतले गेलेले निर्णय अंमलबजावणी किती दिवसात होणार, नंतर ज्या वेगवेगळ्या संस्था संदर्भात जो निर्णय घेतला गेला त्याची खरोखर अंमलबजावणी होणार का, दिंड्यांना जे म्हणजे मानधन दिलं जाणार आहे त्याची अंमलबजावणी किती दिवसात होणार, आणि त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या पीक विमा असेल मग या ठिकाणी किती दिवसात अंमलबजावणी होणार, त्याचबरोबर कृषी पंपाचं वीज बिल माफ किती दिवसात होणार, कापूस सोयाबीनचे पैसे किती दिवसात मिळणार, या सर्व गोष्टीचा विचार करत असताना काय लाडकी बहीण योजना खरोखर म्हणजे 1 जुलैपासून अंमलात येणार का। कोण म्हणतंय हा म्हणजे थापाचा पाऊस असलेला, तर कोणतरी त्याला म्हणतंय माय बापाच्या कल्याणाचा, अशा प्रकारे कोण म्हणतंय डॅमेज कंट्रोल। शेवटी निवडणुका, राजकारण, कोणताही पक्ष असेल, आपल्याला मताची टक्केवारी कशी वाढेल आता विचार करणार आहे। कोणतरी असं पण म्हटलं की ह्यांच्यातलं म्हणजे हिंदुत्व कमी झालं का, मग अल्पसंख्याकांसाठी कशा प्रकारे, आणि हे सर्व विचार करत असताना माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी म्हटल्याप्रमाणे हा नवा इतिहास आणि अध्यात्म याची शिफारस म्हणजे विचार करणार आहे। पोलीस पाटलांच्या ह्याच्यामध्ये मानधन होणार आहे, मानधनात वाढ होणार आहे। अन्नपूर्णा योजनामध्ये जे घराला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत आणि युनेस्कोकडं या दिंडीचं
कशा पद्धतीनं आपल्याला काय चांगलं म्हणून घेता येऊ शकतंय किंवा करता येऊ शकतंय याचाही विचार केला जाणार आहे। एकंदरीत निवडणुकामध्ये महिलांचा, शेतकऱ्यांचा, युवकाचा, युवतीचा हा विचार केला गेलेला आहे आणि विरोधकांनी गाजराचा म्हणायलाच पाहिजे, कारण त्याशिवाय ह्यांना गाजराचा हलवा खाता येणार नाही। बाकी विनोदाचा किंवा अन्य प्रश्नाचा विचार करत असताना मुंबई आणि ठाणे आणि पुण्यामध्ये डिझेलचे आणि पेट्रोलचे भाव कमी होणार आहेत। निश्चित एकंदरीत हा अर्थसंकल्प निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून का असेना काही करण्याच्या दृष्टिकोनातून, कारण दिल्लीहून फतवा निघालेला आहे, प्रकरण उघडं हुडकून काढा, त्यांना उघडा पाडा। शेवटी राजकारण करत असताना आम जनतेचा हित पाहिलं गेलं पाहिजे, शेतकऱ्यांचं हित पाहिलं गेलं पाहिजे, महिलांचं हित पाहिलं गेलं पाहिजे, युवकांचं हित पाहिलं गेलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून अजितदादा पवार यांनी 10वा अर्थसंकल्प हा साजरा केलेला, जाहीर केलेला आहे। आता या अर्थसंकल्पाबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया जरी येणार असतील तरी परंतु मुख्यमंत्री सडक योजनेसाठीही काही किलोमीटर रस्त्याची त्यांनी घोषणा केलेली आहे। तृतीय पंथांना नोकऱ्यामध्येही त्यांनी घोषणा केलेली आहे। या घोषणाच्या अंमलबजावणी ज्या त्या खात्याचे जे जे लोक आहेत त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि एकंदरीत जे गुंडगिरी असेल, गुन्हेगारी असेल किंवा पब असेल, गोंधळ होणं जे असेल किंवा जरांगे पाटलांच्या गावात गोंधळ असेल किंवा जरांगे पाटलांनी वेगळ्या शिव्या देणं असेल, आता हे तर होणारच आहे। अनेक आंदोलनं या ठिकाणी होतील, मोर्चे निघतील, सर्वच जण प्रयत्न करतील। अयाराम गयारामचं प्रमाणही वाढणार आहे। काही ठिकाणी दुरंगी सोडा, तीनरंगी, चौरंगी, बहुरंगी लढती होणार आहेत। पण एकंदरीत हा अर्थसंकल्प निश्चितच खूप चांगला जरी नसला तरी वाईट नाही। निवडणुकाला सामोरं जाताना जशा पद्धतीनं असला पाहिजे, म्हणजे बाजू भक्कम कशी करता येईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे। हे फेसबुकवरच आम्ही म्हणजे लाईव्ह केलेलं आहे। कोणाला काय वाटतंय याविषयी प्रतिक्रिया द्याव्या। मराठवाडा नेता फेसबुक पेज सबस्क्राईब करा, लाईव्ह करा, फॉरवर्ड करा आणि कॉमेंट द्या। प्लीज बोला, कारण आमच्या फक्त मन की बात न राहता जन की बात, आमच्या चुका दुरुस्त झाल्या पाहिजेत, आम्हालाही त्यातनं काही कळायला मिळालं पाहिजे। आणि त्याचबरोबर विद्यार्थिनीला शिक्षण हे जे म्हटलं जातं ते शिक्षण मोफत, टेक्निकल एज्युकेशन असेल, मागासवर्गीयांच्या अल्पसंख्याकाच्या मुलाला परराष्ट्रात जाण्यासाठी जे म्हणजे मदत केली जाणार आहे, स्कॉलरशिप केली जाणार आहे, त्याचाही विचार व्हावा। मित्रहो, मराठवाडा नेता फेसबुक लाईव्ह करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद, नमस्कार।